समोर बघा ना, समोर हाच कॅमेरा गेट पे आ जाए। गेट है ना आगे आगे वाला गेट पे आपल्या सगळ्यांची लाडकी आवडती अभिनेत्री रवीना टंडन हमारे बीच पधारे आ रहे हैं। तालियों की गूंज से हम उनका स्वागत करें। फोटोग्राफ्स किंवा आपल्याला आपण हे जर नंतर करूया प्लीज आपल्याला विनंती आहे की आपण बसून घ्या. कारण म्युझिक लॉन्च करता आपण इथे सगळेजण एकत्र जमलेलो आहोत आणि त्या महत्त्वाच्या सोहळ्याला आता आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यामुळे प्लीज आपण बसून घ्यावं आणि त्याच्या उपस्थितीमध्ये आपला हा म्युझिक लॉन्च थैंक यू मीडिया, थैंक यू सो मच. चलो आ जाओ. थँक्यू सो मच. सगळ्यात आधी मला निर्मात्यांना विचारायला आवडेल, सचिन सर कसं वाटतंय? फारच आनंद झाला हा चित्रपट बनवताना आणि हा आमचा 5Gचा पहिला चित्रपट आहे आणि राहुल भाटणकर यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा पिक्चर सजवलेला आहे. त्यासाठी त्यांचे मनापूर्वक अभिनंदन. वाह. सर तुम्ही सुद्धा काही पर्पसफुल मीनिंगफुल एंटरटेनमेंट हम लोग पेश कर सके, वही हेतु से ये इंडस्ट्री में पैर रखा है. ये पहला हमारा वेंचर है. आगे भी यही काम हिंदी फिल्म में चालू रखेंगे. थँक यू अजय सर. यानंतर महत्त्वाचे आमचे सूत्रधार अर्थातच. या पिक्चरचं नाव आहे भय, फिअर, आणि ते आता मी इथे एक्सपिरियन्स करतो. सवय नाही आहे माईकवर बोलायची. पहिले सोहल सर, रवीना मॅम, थँक्स फॉर कमिंग अँड मेकिंग दिस इव्हेंट सच अ ग्रँड. आणि मीडिया अर्थातच ऑलवेज सपोर्टिव्ह आहे. या फिल्मची जर्नी 2 वर्ष आधी स्टार्ट झाली. नितीन सुपेकर माझे मित्र आहेत, रायटर, त्यांनी मला एक कथा ऐकवली पॅरानॉइड स्किझोफ्रेनियावर, आणि याच्यासाठी प्रोड्युसर मिळणं खूप मुश्किल होतं. 2 वर्ष आम्ही दोघे भटकत होतो आणि एक दिवस सचिन सर आले
आणि ते म्हणाले की ठीक आहे आपण डेअरिंग करू, या सब्जेक्टवर फिल्म बनवू. आणि ही वॉज द बॅकबोन अँड ऑलवेज सपोर्टिव्ह. हे गाणे आम्ही दुबईमध्ये शूट केले. सॉरी. आणि खरंच हे आर्टिस्ट लोकांना मानलं पाहिजे. 45 डिग्रीजमध्ये हे डान्स करतात. यांच्यासाठी एकदा क्लॅपिंग प्लीज. म्हणजे हे लोक विथ मेकअप आणि तिकडचं युनिट, आपलं युनिट, आणि त्या बोटीत आणि वरती हेलिपॅडवर, म्हणजे ते वेगळाच एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. आणि 2.5 दिवसात आम्ही ही 2 गाणी कंप्लीट केली. आणि अख्खा सिनेमा आम्ही 23 दिवसात केला. आणि फक्त माझं कास्ट आणि क्रू यांचा सपोर्ट आणि सचिन सरांचं. हां, आणि आमचे लाईन प्रोड्युसर रघुजी दुबईचे. हाँ, ते कुठलंही लोकेशन यहाँ शूट कर सकते हैं, हाँ करो, मतलब कोई पकड़ेगा नहीं. So all the permissions and everything was there. रघुजी प्लीज कम ऑन द स्टेज प्लीज. या पिक्चरचं म्युझिक दिलंय विक्रम मंट्रोस. जी प्लीज प्लीज सर, सर प्लीज. तर आज विक्रम सर नाही आहेत, ते अलाहाबादला आहेत. त्यांचं काय फॅमिली प्रॉब्लेम आहे. आणि आज त्यांची टीम अख्खी आले. ब्रिजेश, अली, अस्तित्व सर सगळे इथे उपस्थित आहेत. आणि आमचे आर्टिस्ट अभिजित खांडकेकर, स्मिता गोंडकर, संस्कृती आणि सिद्धार्थ, थँक्स फॉर कमिंग. आणि ते बिझी आहेत आज खूप. अरे उदय तिथे सर पण आलेत. आणि मी आता तिथेच जाते, म्हणजे कलाकारांकडे अर्थातच. प्रत्येक भूमिका एक आव्हान म्हणून स्वीकारत ती भूमिका तितक्याच ताकदीने सहजतेनं साकारणारा मराठीतला चॉकलेट हिरो. स्वागत करूया अभिजित खांडकेकर याचं. मराठी आणि हिंदीतही स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केलेली ग्लॅमरस, गॉर्जियस नृत्यांगना आणि अभिनेत्री स्मिता गोंदकर हिला मी स्टेजवरती बोलावते. मराठीतला एक स्मार्ट आणि तितकाच स्वीट असा चेहरा सिद्धार्थ बोडके ह्याला सुद्धा मी स्टेजवर येण्याची विनंती करते. ज्या माझ्या एका लाडक्या अभिनेत्रीबद्दल मला नेहमी असं म्हणावं असं वाटतं, ब्युटी प्लस ब्रेन, सौंदर्य आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गुणांनी परिपूर्ण असणारी एक अत्यंत गोड गुणी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिला सुद्धा स्टेजवरती बोलावते. उदय टिकेकर यांना सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती करते. आणि सगळ्यांचं स्टेजवरती स्वागत करते. आणि प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स या म्युझिकबद्दलचे आज आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडतील. उदय दादा, तुमच्यापासून सुरुवात करूया. मी तर सतत म्हणजे राहुलचाच फॅन झालो, नुसतंच म्युझिकचा नाही, पण हे म्युझिकचं आहे बोलायला पाहिजे तर मी फक्त खूप 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 शुभेच्छा नेहमीप्रमाणे राहुल अँड टीम. अभिजित. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे आभार, आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. आणि स्पेशली तुम्हा दोघांचे खूप मनापासून आभार, सोहेल सर, रवीना मॅम, की मराठी चित्रपटसृष्टीला सुद्धा तुम्ही इतकं प्रेमानं आपुलकीनं जवळ करताय. थँक्स अ लॉट. सचिन सर आणि सगळ्याच टीमचे आत्ता आभार नाही मानत मी, पण माझ्या बाजूने एक कृतज्ञता म्हणून एवढी गोष्ट सांगतो की जनरली असं होतं, बहुत बार ऐसे होता है मराठी फिल्मों में एक बजट होता है, देयर आर सम बजट कंस्ट्रेंट्स और ज्यादा ऊंची सोच ना की जाए, इसलिए थोड़े से प्रोड्यूसर के हमेशा आशा रहते. हाँ, मराठीमध्ये होतं. हाँ, क्या बात है. वा वा, सॉरी सॉरी. तर आय नो या गोष्टीसाठी मला असं वाटतं राहायलाच हवं. सो बऱ्याचदा असं होतं की बजेट बघून हातपाय पसरा असं कायम सांगितलं जातं, पण दिस वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. त्यामुळे गाणी बघताना आणि चित्रपटाचा ट्रेलर बघताना तुम्हाला असं जाणवलं असेल की कुठेही काही हातचं राखून केलेलं नाहीये. दिग्दर्शकांच्या नजरेत जे होतं, डोक्यात जे होतं ते सगळं
आमच्या सचिन सरांनी प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न केला आणि तेच म्युझिकच्या बाबतीत झालं. हिंदीतले विक्रमजी अत्यंत चांगलं काम करणारे म्युझिक कंपोजर आहेत. आय विश आज ते आले असते इथे, त्यामुळे त्यांना पर्सनली अजून एकदा भेटता आलं असतं. त्यांनी इतकी छान गाणी कंपोज केली आहेत आणि आय एम ॲब्सोल्युटली ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. आणि आय होप याच टीमच्या अजूनही काही चित्रपट आपण एकत्र करूया. सो थँक्स अ लॉट आणि पुन्हा एकदा विक्रमजी आणि सगळ्या टीमचे खूप मनापासून अभिनंदन. Thank म्युझिक you. खूप सुंदर आहे. आणि मगाशी जसं सांगितलं गेलं 45 डिग्रीमधलं म्हणजे अभिनयाची डिग्री मिळवण्यासाठी केलेलं काम यासाठी सुद्धा तुम्हाला हॅट्स ऑफ आहेत. सिद्धार्थ, तुझा एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा आहे. नमस्कार. ॲक्च्युली ही माझी दुसरी फिल्म आहे आणि पहिली फिल्म जी होती ती पण मी राहुल दादाचीच केली होती आणि त्याच्यानंतर त्याने मला या फिल्ममध्ये पण कास्ट केलं. आणि सगळ्यात मोठा टास्क होता याच्यात माझ्यासाठी की मला डान्स करायचा होता आणि मला डान्स अजिबात करता येत नाही. आणि राहुल दादाने सांगितलं की तुला असं करायचं आहे आणि माझा अजून त्याच्या पुढचा मोठा टास्क म्हणजे मला हिच्याबरोबर डान्स करायचा होता. सो खूप टेन्शन होतं आणि पण सगळी टीम जी होती ती खूप सपोर्टिव्ह होती. यांनी आम्हाला खूप म्हणजे माझी तर पहिली ट्रिप होती, सगळं होतं पण खूप मजा आली. आणि जसं त्या 45 डिग्रीजमध्ये आम्ही डान्स करत होतो तर खरंच अवघड होतं ते. पण मला ते ऊन किंवा काहीच डोक्यात येत नव्हतं कारण मला फक्त हिच्याबरोबर ते त्या लेवलपर्यंत डान्स करण्याचा प्रयत्न करायचा होता. नाही, संस्कृती बरोबर असल्यानंतर असं होऊ शकतं. होऊ म्हणजे. शकतं, होऊ ऑब्विस शकतं आहे. ना. नाही, मला असं वाटलं सिद्धार्थच्या बाबतीत असं झालं की संस्कृती बरोबर नाचायचं म्हटल्यानंतर 45 डिग्रीज काय किंवा 50 डिग्रीज काय काही त्याचं संबंध लक्ष तिकडे नव्हतंच, फक्त इकडेच लक्ष होतं. आणि मजा आली. म्हणजे हा डान्स आता कितपत मी करू शकलोय मला माहिती नाही, बट छान. आणि सगळ्या टीमचे आणि या टीमबरोबर सरांचं मी खरंच थँक्यू म्हणतो मनापासून. खूप मजा आली आहे आणि होपफुली तुम्हाला पण सगळ्यांना हा पिक्चर आवडेल. थँक्यू. थँक्यू सिद्धार्थ. संस्कृती, तुझा सिद्धार्थ बरोबरचा डान्सचा काय एक्सपिरियन्स होता? यांनी अजिबात त्रास नाही दिलेला म्हणजे इनफॅक्ट बेसिकली माझ्यासाठी असं असतं की जिथे मला डान्स करायला मिळेल तिथेच मी जवळपास खूप खुश असते. तर त्यामुळे जेव्हा आम्ही दुबईमध्ये हे गाणं शूट करायला गेलो तर 2.5 दिवस राहुल दादा म्हणा खरंच आम्ही 2.5 दिवसात ही 2 गाणी केली आहे, विच इज व्हेरी डिफिकल्ट खरं तर. कारण का सगळं बघता आणि वेन इट्स अ डान्सी सॉन्ग किंवा रोमॅन्टिक सॉन्ग असेल तेव्हा. पण आम्ही जे शॉर्ट्स घेत होतो ते खूप मजा येत होती. कधी कधी येस खूप कष्ट होते कारण का इतकं ऊन होतं. आणि मला चांगलं आठवतं की माझ्या एका शॉटला जवळपास माझे जे स्टिलेटोज होते ते एका पॉईंटला त्यांनी हार मानली होती आणि ते तुटले होते. सो बट ओव्हरऑल इट वॉज सो फन. कारण का शूटिंग प्रोसेस म्हणा किंवा सिनेमॅटोग्राफी आम्ही ज्या बॅकग्राऊंड्सला शूट केलं आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलं असेल द बीच किंवा बुर्ज खलिफा आणि इथे सगळं. सो ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी व्हेरी गुड एक्सपिरियन्स. आणि नुसतंच गाण्यांचा नाही किंवा या दुबईच्या शूटचा नाही, पण ओव्हरऑल भयची प्रोसेसच खूप माझ्यासाठी खूप मेमरीज देणारी आहे खरं तर. क्या बात आहे. स्मिता, नमस्कार. अभिजितनी जसं सांगितलं तसं म्हणजे माझेही मत तसेच आहेत. आपले प्रोड्युसर सचिनजी खटानवरे आणि आपले डिरेक्टर राहुल बाटणकर यांचे खूप खूप आभार. आणि खरंच जेव्हा प्रोड्युसर मिळतात आणि आपली जे अपेक्षा असतात पण त्याच्या अपेक्षेच्याहून पुढे जाऊन काम करणारे जे प्रोड्युसर्स असतात ते फार कमी असतात. आमचं म्हणजे खरंच अपेक्षित नव्हतं की आम्ही जेव्हा दुबईला गेलो होतो गाण्याच्या शूटसाठी की एवढी काळजी घेतली गेली जाईल की आमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं लिटरली ते पर्सनली आमचे जे युनिटचे मेंबर्स होते ते मला नक्कीच सांगायला आवडेल की आमचे जे सॉन्ग रेकॉर्डिस्ट दादा होते आणि दुसरे दादा होते त्यांच्या शॉपिंगपासनं त्यांना घरी काय घेऊन जायचं आहे, काय ड्रायफ्रूट्स न्यायचे आहेत का काय मिठाई न्यायची याची सगळी काळजी त्यांनी घेतली होती आणि सगळ्यांची शॉपिंगही केली होती तिकडे. आणि इट्स नॉट अबाउट दॅट बट इट इज अबाउट द जेस्चर की तुम्ही अच्छा तुमच्या मुलीचं हे आहे का बरं, पण ते वेळ काढणं आणि तेवढं अटेंड करणं इट्स रिअली व्हेरी गुड. सो थँक्यू सो मच. राहुल सरांबद्दल तर काय सांगू, आपल्याला आता सगळं दिसणार म्हणजे फिल्म बघणारच होता पण मजा तिकडची शूटिंग म्हणजे तेच 45 डिग्रीज वगैरे असंच होतं. म्हणून मी अशी झोपायची उन्हा म्हणजे आज असं झोपून वगैरे शॉट होता आणि मला डोळेच उघडता यायचं नाही आणि इट वॉज सो इम्पॉसिबल. आय वॉज गेटिंग रोस्टेड. आय वॉज लाईक कम्प्लिटली गेटिंग बेक्ड. आणि शॉर्टच्या मध्ये त्यांनाच खूप वाईट वाटत होतं. ते स्वतःहून मग पांढरा टॉवेल माझ्या अंगावर असं घालायचं जस्ट टू
ease me a little bit. But other than that, we had a great time shooting the entire film. And I just hope you all love it and it gives you a different experience. क्या बात है, थँक्यू सो मच. आणि ज्या म्युझिकबद्दल, ज्या गाण्यांबद्दल आपण इतकं भरभरून बोलतोय, त्या म्युझिकल टीमलाच आता यानंतर मी स्टेजवरती बोलवते. खरं तर संगीतकार इतके सुंदर ज्यांचं संगीत दिग्दर्शन आहे, विक्रम मोंटरोज, ते आज येऊ शकलेले नाही आहेत. मराठी येता पण चूक झाला तो वाट लागली. तो मला तू बिगनिंग से ही माफ करायचा आहे पाहिजे. ओके, नो प्रॉब्लेम. बट ये ज़रूर कहूँगी कि म्यूज़िक बहुत ही बढ़िया है राहुल आपकी पिक्चर का. कॉन्ग्रेचुलेशंस टू योर फुल म्यूज़िक टीम. और यस, एब्सोल्युटली वेल डिज़र्व्ड. एंड सचिन जी, आपको भी बहुत मुबारकबाद. आपने बहुत जिगर और प्यार और मेहनत से ये फिल्म बनाई है, वो जो दिखता है. एंड आपका विश्वास आपके आर्टिस्ट में, उनकी भी मेहनत दिखती है. आई थिंक कॉन्ग्रेचुलेशंस टू ऑल ऑफ यू, स्मिता, अभिजीत एंड सिद्धार्थ एंड संस्कृति एंड सर, यू टू. सर आपने पहले ही ऐसे कर दिया. मी टू. यस, ऑल ऑफ यू. एंड बहुत ही अच्छा लगा. और जैसे कि आप लोग जानते ही हैं कि हम आर्टिस्ट मेहनत करते ही हैं. जैसे कि स्मिता ने भी कहा और आई थिंक संस्कृति ने भी कहा कि 45 डिग्रीज़ में गाना कर चुके हैं. मोस्टली हम हीरोइनों के साथ ही ऐसा होता है कि कहीं ना कहीं सबसे हैवी डांस मूवमेंट्स हम लोग को दिए जाते हैं, है ना. हीरोज़ खाली ऐसे खड़े होते हैं. लेकिन बहुत मज़ा आया. स्पेशली सिद्धार्थ, आई एंजॉयड आप लोग का गाना, दोनों का. संस्कृति एंड मुझे चिची और मेरी याद आ रही थी. हम लोग भी ऐसे ही कहीं बीच सड़क में स्टार्ट हो जाते थे डांस करना. मेरा बहुत मन कर रहा था आपके साथ उठ के थोड़ा डांस करूं, लेकिन कोई बात नहीं, नेक्स्ट टाइम, वो रिलीज़ के लिए. पर वाकई में बहुत ही अच्छा लगा देखकर. एंड अभी तो आप लोग तभी भी दुबई गए हैं, स्विट्जरलैंड पहुंचो जहाँ पे -3 डिग्रीज में आप एक पतली सी शिफॉन साड़ी पहनेंगी और आप डांस करेंगी. उस दिन मैं भी वेट करके ताली मारूंगी. सो मेहनत है, सबकी जाती है एक फिल्म के पीछे. और यहाँ पे तो सबसे टॉप क्रिकेटिंग टीम है, सचिन जी भी है और राहुल जी भी है, तो सबसे टॉप टीम है इधर. तो I wish you all the very best. Thank you so much. Thank you so much for having me here with this such an amazing team of all of you all. And बहुत बहुत बधाई. थैंक यू सो मच. Thank you. रवीना जी, मराठी फिल्मों के बारे में आपका क्या कहना है, वो भी जानना I think it was high time जो आज इस एक दौर चला है और इस मुकाम तक पहुँचे हैं हमारी महाराष्ट्रन फिल्म इंडस्ट्री. और बहुत गर्व लगता है, फ़ख्र की बात है कि आज हम लोग एट पार, चाहे वो हॉलीवुड फिल्म लगी हो या जिसे आप लोग बॉलीवुड कहते हैं, जो मुझे नहीं अच्छा लगता, वो फिल्म लगी हो. आज हमारी महाराष्ट्र फिल्म इंडस्ट्री के फिल्म्स भी उससे उस टक्कर में नहीं, लेकिन उससे भी बेहतर बिजनेस करते हैं, विच आई थिंक इज़ फैंटास्टिक. सो सर, मुझे एक चांस मिलेगा? थैंक यू सो मच. थैंक यू रवीना जी. सोहेल जी खान. यस, ओके. सोहेल जी. ओके. मेरी तो पैदाइश मुंबई में हुई है, महाराष्ट्र में हुई है, तो मैं चाहूँगा कि जो इनकरेजमेंट मराठी फिल्मों को मिलना चाहिए
वो इतना सपोर्ट, आई एम सो ग्लैड. बट मुझे जो इस शाम की जो सबसे अच्छी बात लगी है ये है कि आज जो ये स्टेज भरा हुआ है, इट्स अ फैक्ट. कोई एक आदमी फिल्म नहीं बनाता है. एंड आई एम सो ग्लैड दैट सर एंड राहुल मेड अ पॉइंट that he called everyone up on stage and gave them the kind of love and respect that they deserve, because एक फिल्म बनाने के लिए बहुत मेहनत की जरूरत पड़ती है. एंड जो आपने देखा है, इट्स नॉट वेरी इजी. आज हम ऑडियंस जाते फिल्म देखने के लिए एंड वी जज द फिल्म, बट व्हाट गोज बिहाइंड द फिल्म, सच हार्ड वर्क. एंड आई एम सो ग्लैड दैट वी आर हियर. द मदरशिप is actually from where we cultivate is Marathi. I'll tell you a small joke. My mother's a Maharashtrian और my father's from Indore, so हमारा इंदौर थोड़ा इतना जाना आना होता नहीं है, लेकिन माहिम बहुत नज़दीक है. तो we used to spend a lot of our Sundays, my full Marathi family, my mother's side, plays carom every Sunday. और मैं एक दिन अपने छोटे बच्चे को लेके गया, और आजकल जो हमारे बच्चे जो है वो इंग्लिश स्कूल में जाते हैं, और दे आर लिटिल गेटिंग अवे फ्रॉम द कल्चर, फ्रॉम व्हाट वी हैव लर्न. सो माय अंकल प्लेड अ शॉट एंड माय मदर सेड फक्त छान शॉट आहे. So my son says, why are they abusing? So what happens is, but we all have to realize that this is the land that we come from, and we all should appreciate the kind of films that are happening. And this film that I saw, yes, we are here for the music launch, और हम लोग सब आए, and it's great music. In fact, I told Ravina, जो आपका last गाना था, which was and I don't know, I'm really sorry, I don't know if this gentleman is here with us, but he had a lovely voice. That's you? Mashallah. Mashallah. You have a lovely voice, and we were just appreciating that. लेकिन गाने जो होते हैं एक they're a part of a film, और मुझे जो बहुत interesting लगा is that Abhijit, this kind of film is very difficult to do. I mean, we are actors, and when I was sitting down there, जो आप लोगों ने काम किया है, to create that kind of interest in a film like this, it's very difficult. So congratulations to everyone, from the creative team to the writing team to Sir, to have faith in producing such a film, giving it such a big platform. It's unbelievable. So all the very best, and I hope this team is a mashallah successful team, and you guys can keep on making brave cinema like this. Also, I'd want to say is that I think this is I think सबसे पहली picture होगी जो it's releasing in Tamil, Telugu and Arabic. Yes. So welcome Shahab to our industry, and I hope you contribute more and we work together in a long association. He is hidden behind where? Yeah, Mr. Raghu ran off the stage. उन्होंने कहा इसके पहले कि मैं पकड़ा जाऊं जहां मुझे नहीं करना था शूटिंग, मैंने करा लिया, अब मैं पकड़ा जाऊंगा, सबने बता दिया. हाँ. Nitin Supekar, please. So I think this is the first time in the industry that a film is releasing in even Arabic. I think even in Hindi, this thing, it hasn't been done before. So congratulations to that. Prashant Rane. Thank you. It's a proud moment, I think. Yes, I think that's a thing which you all should.
it's beautiful what they've done. I know the team, I've worked with the team, so just all the best. And I think they've done a great event. And I love the music. I had the music launch ke liye. Good stuff. After Serrat, the Marathi industry is going, in a very fast way. What's your take on that? The way the storytelling or whether the content plays very important part. Marathi industry have done 120 crore in Serrat. There's another film coming. I think it's wonderful. I think Marathis are on the tongue, and we are all basically from Maharashtra. I'm born and brought up in Mumbai, so I just feel that yes, Marathi films should be more encouraged. They should be more. The culture should be more introduced to our kids, because we all somewhere who live here, and so I'm just glad that everything is being done on a larger scale now. Okay. Glad that I wish you all the best. I think it's very encouraging. After Freaky Ali, what's next? I'm working now. दो स्क्रिप्ट हैं जिनमें मैं काम कर रहा हूँ. एक है शेर खान और एक है माय पंजाबी निका. दोनों पे काम चल रहा है. Hopefully next year. The casting has done or you are स्क्रिप्ट खत्म हो जाए, स्क्रिप्ट कंप्लीट हो जाए, फिर हम क्या इंटरव्यू करेंगे. कितने एक्साइटेड है भाई के साथ एक बार भाई के साथ जिसको एक्साइटमेंट नहीं होगा. Thank you so much. This launch because I remember I've seen Ravina ji right from my childhood, right from her Patte Ke Phool to all those movies, and I've always been a big fan of hers. I mean, she's been one of my favorite actresses. So sharing it, and we were having some discussion as well for a little bit. So sharing those moments with her and was lovely, and she being a part of this journey for us and being a part of this important day for us has been very important for us, and we have deep sense of gratitude. Okay, we have seen the trailer, we have seen the song, everything is looks so rich in terms of production value. Tell us about the film. It's a very interesting film. It's very different than what you've been seeing a lot of Marathi films. But so this is definitely a little different film. It has two parallel stories running in the film, but out of which was very clear that the lead protagonist is suffering from schizophrenia, and due to which these two stories connect with each other. It's about how they suffer and what they're actually going through, and how a mountain can be made out of mole. So a lot of such things. It's a thriller. It's not like a horror or anything, nothing like that. It's a thriller movie. It's exciting. It keeps you on the toes. It's an interesting film. It's a very different kind of film, I would say. Okay, the last one. Post Serrat's success, the way the whole game has been changed. 120 Absolutely. Do you think especially the writer, the content is always play a very important part in Marathi industry. They must come in commercial cinema, in Hindi also. The way they write things, the way they like stories. Absolutely. See, Marathi has a very rich literature. So if you look at some of our films, they've been way out of the box. Nobody has have probably thought of it that way. Serrat is an exception on its own because, they say every movie comes with its own destiny, and Serrat has lovely music, and the way it is picturized, the way it was promoted, the way it was released, everything plays. We don't know what is the formula actually. If people like something, they like something. So right now, whatever it's coming in Marathi films is, I would say, has a lot of content, which is very important. And if you have proper content, you cannot fool the audience, you see, because the audience is getting very intelligent. It's not easy to fool them. So I think if you have good content, which of course Marathi films do have, so I think you cannot really fool them. And now we have producers like Sachin ready to put in money, because Marathi once upon a time was a smaller market, we had limited budgets, but now we are exploring because there are people wanting to watch films, and because it's made nicely and everything, we're giving what they want to.
wanted out. So I think it's come to a nice way. After Vijay Deshmukh, Priyanka Chopra is coming in with an Marathi production like Ventilator. We think that is another good sign that people are coming in. Absolutely. People like Priyanka Chopra, who's a global icon, she is coming in. Absolutely, absolutely. So it is a big sign. Sorry, Vijay also now. We see Priyanka coming in. So them being a part of the cinema makes our industry more richer, makes us feel more comfortable, more wanted, more loved. So thanks to everybody who's coming in to Marathi right now. And hopefully we keep giving you nice, beautiful things. Just, ma'am, रुको. और